श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे मौनी अमावस्येला या वस्तूचे दान करा. पितरांच्या आशीर्वादाने तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. बघा, माघ महिन्यातील अमावस्या तिथीला मौनी अमावस्या म्हणतात. माघ महिन्यातील ही अमावस्या अतिशय शुभ आहे. या दिवशी स्नान करून दान केल्याने तुम्हाला जीवनात अनेक लाभ होतात. बघा, मौनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने पितरांची कृपा होते. यासोबतच पितरांना नैवेद्य दाखवून प्रसन्न केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती लाभते. याशिवाय या दिवशी काही वस्तू दान केल्याने पापांचा नाश होऊन पुण्य प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊया मौनी अमावस्येच्या दिवशी कोणत्या वस्तूचे दान केले पाहिजे. बघा, मौनी अमावस्येच्या दिवशी गरजूंना मोहरीचे तेल दान करा. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख, समृद्धी येते. बघा, मौनी अमावस्येला तुम्ही ब्लँकेट दान करू शकता. ब्लँकेट दान केल्याने अशुभ ग्रहाचा प्रभाव कमी होतो. तसेच ब्लँकेट दान केल्याने पूर्वजांना त्यांच्या पुढील प्रवासात थंडीपासून आराम मिळतो आणि ते सुखी होतात आणि तुम्हाला समृद्धी प्राप्त होण्याचा आशीर्वाद देतात. मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर ब्राह्मणांना धान्य दान करा. असे केल्याने पितरांना पुढील प्रवास करताना हे अन्न प्राप्त होते आणि ते सेवन केल्यावर ते तृप्त होतात. तसेच या दिवशी गायीचे दूध दान केल्याने पितरांना तृप्ती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होते. मौनी अमावस्येच्या दिवशी साखर दान केल्याने पितरांना गोड चव येते आणि ते प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात. बघा, मौनी अमावस्येच्या दिवशी सर्व वस्तूचे दान करून पितरांना जल अर्पण केल्यावर ब्राह्मणांना दक्षिणा दान करा. बघा, तरच सर्व दान पुण्य मानले जाईल. असे केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि धनाचा आशीर्वाद देतात. या दान केलेल्या वस्तूसोबतच मौनी अमावस्येच्या दिवशी अन्न, कपडे आणि इतर आवश्यक वस्तू गरजूंना दान करा. असे केल्याने तुम्हाला दुप्पट फायदा होतो. मौनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने पितरांची कृपा प्राप्त होते आणि पापांचा नाश होतो आणि पितृदेव तुम्हाला आशीर्वाद देतात. यामुळेच या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान करणाऱ्यांना शुभ फळ मिळते. यामुळे जीवनात सुख, समृद्धी, शांती आणि आर्थिक लाभ मिळतो. बघा, मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही या वस्तूचे दान नक्कीच करा. तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळेल. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.